गेल्या 3 वर्षांपासून नगरसेवक नाहीत, लोकशाहीत लोकप्रतिनिधी नाहीत, शहरात वाढल्या समस्यांचा डोंगर। बचपना से बुढ़ापा आ गया, लेकिन नायगाव की स्थिति जैसी है वैसी ही है। एक्झॅक्ट बिलकुल तुम्ही माझ्या अगदी सोबतच आहे आणि बघा खाली बघू शकतात, माझा कॅमेरा पर्सन तुम्हाला दाखवू शकतात। अण्णाभाऊ साठे चौक, डाबकी रोड इथला एकंदरीत सुरुवातच बघा अशी झालेली आहे। आपण शिरोड्याच्या मध्य भागात आहोत, भारतनगर इथे आपण आलेलो आहोत। सगळ्यात मोठा अकोल्यात जर मुद्दा येत असेल तो म्हणजे कचऱ्याचा। माझे दर्शक आता याच्यावर तुम्हीच विचार करा की कितपत हे योग्य आहे आणि कितपत नाही आहे। तेव्हा पहा अकोलेकरांच्या खऱ्या समस्या। RRC न्यूज आणत आहे महापालिका फोकस। RRC न्यूज घेऊन येत आहे जनतेच्या समस्यांचे सोल्युशन, महापालिकेचा फोकस। अकोलेकरांच्या समस्यांवर RRC न्यूजचे हक्काचे सोल्युशन, महापालिका फोकस। जनतेच्या हक्काचे एकमेव व्यासपीठ RRC न्यूज आणत आहे महापालिकेचा फोकस। नमस्कार, मी नेहा। RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। GST विभागाच्या सर्च मोहिमेने बाजारपेठेत खळबळ। गुटखा, पान मसाला, सुपारी विक्रेत्यांची झडती सुरू। जलवाहिनी फुटल्याने पाणी पुरवठा थंडावला। शहरातील काही भागातील नागरिकांना अडचण। सुपर स्पेशालिटी रुग्णालयात रुग्णांसमोर अडचणी। MRI, CT स्कॅनसाठी मोजावे लागतात पैसे। सरकारने विकास कामांमध्ये केली कपात। 60 मिळाले, 60 कोटी मिळण्याची आशा धुसर। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांचा जागतिक संस्थांकडून गौरव। विविध रुग्णहितांच्या कामासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद। आता सविस्तर बातम्या। GST विभागाने अकोल्यात सर्च मोहीम राबवली असून त्यामुळे व्यापारी वर्गात चांगलीच खळबळ माजली आहे। सकाळपासून GST विभागाने पान मसाला विक्रेत्यांची सर्च मोहीम राबवली आहे, त्यामुळे व्यापारी चांगलेच धास्तावले आहे। अकोल्यातील पान मसाला विक्रेत्यांवर GST विभागाने धाड टाकल्याची माहिती समोर आली आहे, पण हे नियमित तपासणी असल्याची माहिती मिळाली आहे। नव्या किराणा बाजार, मोहम्मद अली चौक या ठिकाणी असलेल्या विविध प्रतिष्ठानावर ही धाड टाकल्याची प्राथमिक माहिती आहे। औरंगाबाद, मुंबई येथील GSTच्या टीमने अकोल्यात रिधोरा येथील गोदाम, न्यू किराणा बाजार, अलंकार मार्केट, भाजी बाजार येथे प्रतिष्ठान तपासले आहे। या ठिकाणी GST चोरी झाली काय याची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे। दरम्यान GST विभागाने या धाड व तपासणीविषयी कुठलीही माहिती दिली नाही, तर व्यापारी वर्गात मात्र या धाडी व तपासणी सत्राने चांगलीच खळबळ माजली आहे। पान मसाला, सुपारी व इतर व्यापारी प्रतिष्ठानची तपासणी या धाड सत्रात केल्या गेली आहे। शहरातील काही भागात जलवाहिनी फुटल्याने पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे, त्यामुळे या भागातील पाणी पुरवठा बाधित होण्याची चिन्ह असून लोकांनी जपून पाणी वापरण्याची गरज आहे। अकोटफाईल परिसरात जलवाहिनी फुटल्याने काही दिवसांपासून अकोटफाईल, दुबेवाडी, न्यू तापडिया नगर, खरब भागातील पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे। 5व्या दिवशी पाणी पुरवठा होईल की नाही याची शाश्वती राहिली नाही। जलवाहिनी दुरुस्तीला वेळ लागतो, तसेच काही टाकीपर्यंत पाणी पोहोचण्यास अडचणी येतात। ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाणी उपलब्ध होण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे। गेल्या आठवड्यात रेल्वे स्टेशन भागातील टाकीवरून पाणी पुरवठा झाला होता, परंतु या भागातील नागरिक पुन्हा पाणी पुरवठा होण्याची वाट पाहत आहेत। महापालिका यंत्रणेने दुरुस्तीची कामे वेगाने पूर्ण करावी अशी मागणी करण्यात येत आहे। सध्या मात्र नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे। काटेपूर्णा प्रकल्पात जलसाठा समाधानकारक असून देखील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे। सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर उपचार, निदान सोडून त्यांना केवळ पुढील तारीख देत त्रस्त केले जात आहे। MRI व CT स्कॅनसाठी रुग्ण त्रस्त झाले आहे। इतकेच नाही तर त्यासाठी त्यांना पैसे मोजावे लागत आहे।
सुपर स्पेशालिटी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना MRI विभागातील अधिकारी व डॉक्टर तारीख पे तारीख देत आहेत। त्यामुळे बाहेर जिल्ह्यातून ग्रामीण भागातून येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना नाहक त्रास होत असून आर्थिक फटका बसत आहे। MRI साठी व CT स्कॅनसाठी येणाऱ्या रुग्णांना प्रतीक्षेमध्ये ठेवण्यात येत आहे। शासकीय रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली जाते, पण योग्य प्रकारे व्यवस्थापन झाल्यास रुग्णांना त्याचा लाभ मिळत नाही। रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून ओरड होत आहे। सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील CT स्कॅन सेवा या स्थितीचे उदाहरण आहे। 5 यंत्रज्ञ पदे रिक्त असून केवळ एक तंत्रज्ञ कार्यरत असल्यामुळे रुग्णांना वेळेवर निदान मिळत नसल्याचे चित्र आहे। त्यामुळे ही गंभीर समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, रुग्णांना तारीख पे तारीख देणे बंद करावे, कारण त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहे। या प्रकारामुळे रुग्णांना खासगी हॉस्पिटलमध्ये जाऊन 3 ते 4 हजार रुपये भरून CT स्कॅन MRI करावा लागत आहे। सर्वसामान्य आणि गरीब रुग्णांना एवढी मोठी रक्कम खर्च करणे शक्य नाही। त्यामुळे या प्रकाराकडे वैद्यकीय शिक्षण संशोधन मंत्रालयाने लक्ष देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत। जिल्ह्यातील विकास कामांसाठी निधीमध्ये मोठी कपात झाल्याची दिसून येत आहे। त्यामुळे जिल्ह्यातील सामान्य नागरिकांच्या अडचणी कायम राहतील। अकोल्याच्या विकासासाठी फक्त 60 कोटी रुपये देण्याची घोषणा करण्यात आली। उर्वरित 60 कोटी मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे। सन 2024 ते 25 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जिल्ह्यातील विकास कामांसाठी 300 कोटी रुपये खर्च करण्यास मंजुरी मिळाली होती। मात्र जानेवारी अखेरपर्यंत जिल्ह्याला फक्त 120 कोटी रुपयेच मिळाले होते। फेब्रुवारीमध्ये आणखी 120 कोटी रुपये उपलब्ध झाल्याने हा आकडा 240 कोटींवर पोहोचला आहे। मिळालेला निधी 31 मार्च पूर्वी खर्च करणे आवश्यक आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर भार वाढत आहे। दरम्यान जिल्हा वार्षिक योजनेसाठी संपूर्ण निधी राज्य सरकारमार्फत जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून दिला जाईल अशी घोषणा सरकारने केली होती। आर्थिक अडचणीमुळे राज्य सरकार टप्प्याटप्प्याने निधी वितरित करत आहे। मात्र आता आर्थिक वर्ष संपायला फक्त 35 दिवस शिल्लक राहिले आहेत। सरकारकडे प्रलंबित असलेल्या 120 कोटी रुपयांपैकी 60 कोटी रुपये प्रशासनाला मिळाले आहेत, परंतु उर्वरित 60 कोटी रुपये मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे। मिळालेला निधी आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत खर्च करण्याचे आव्हान उभे राहील। एक SMS तुमच्या मुलाचे भविष्य बदलू शकते, अशी परिस्थिती मुलांच्या मोफत शिक्षणाच्या अधिकारातच होऊ शकते। फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत हे प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे। बालकांचा मोफत शिक्षण हक्क अधिनियमनुसार अकोला जिल्ह्यातील 191 शाळांमध्ये गरीब व गरजू घटकातील मुलांना 25% जागांवर खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश देण्याची तरतूद करण्यात आली आहे। या अंतर्गत जिल्ह्यातील 191 शाळांमध्ये राखीव असलेल्या 1968 जागांसाठी 6036 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। त्यापैकी 1968 विद्यार्थ्यांची RTE अंतर्गत निवड झाली आहे। निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांच्या पडताळणीसह प्रवेश निश्चितीची प्रक्रिया 28 फेब्रुवारीपर्यंत ठेवण्यात आली आहे। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळण्यासाठी राज्यस्तरावर ऑनलाईन लकी ड्रॉ काढण्यात आला। राज्यस्तरावर निवड झालेल्या मुलांच्या पालकांना SMS द्वारे कळविण्यात येत आहे। केवळ SMS वर अवलंबून न राहता RTE वेबसाईटवर देखील अर्जाची स्थिती तपासण्याची गरज व्यक्त केली गेली आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। RRC न्यूज घेऊन येत आहे जनतेच्या समस्यांचे सोल्युशन, महापालिकेचा फोकस। अकोलेकरांच्या समस्यांवर RRC न्यूजचे हक्काचे सोल्युशन, महापालिका फोकस। जनतेच्या हक्काचे एकमेव व्यासपीठ RRC न्यूज आणत आहे महापालिकेचा फोकस। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। ग्रामीण भागात विविध योजनांमधून पाणी पुरवठा केला जातो। गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये कॉलरा, टायफॉइड इत्यादी आजारांचा प्रादुर्भाव झाला आहे। 22 गावांमध्ये 42 जलस्रोत दूषित आढळले आहेत। शहर आणि ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पाणी पुरवठा व्हावा यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबवले जातात। दर महिन्याला जलस्रोतांमधून पाण्याचे नमुने घेऊन त्यांची तपासणी केली जाते। जिल्ह्यातील 22 गावांमध्ये दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे। 42 स्तोत्रांचे नमुने दूषित आढळले आहेत। दूषित पाणी पुरवठ्यात तेल्हारा, पातूर आणि मूर्तिजापूर तालुका आघाडीवर आहे। दूषित पाणी पुरवठा मूर्तिजापूर तालुक्यातील सोनोरी, रामटेक, जामठी, म्हातोडा, अडगाव, शेलू नजीक जांभा बुजुर्ग, जांभा खुर्द, भटोरी, दाताडा,
पातूर तालुक्यातील तांदडी बुजुर्ग तांदडी खुर्द, बेलुरा बुजुर्ग बेलुरा खुर्द, तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड, दहिगाव अवताडे, वडगाव रोठे वरुड, निंभोरा बुजुर्ग पिवंदल, बाळगाव आणि अकोला तालुक्यातील गोरेगाव बुजुर्गमध्ये अशुद्ध पाणीपुरवठा आढळला आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील 160 जलस्रोतांपैकी 11, पातूर तालुक्यातील 164 जलस्रोतांपैकी 8 आणि तेल्हारा तालुक्यातील 113 जलस्रोतांपैकी 9 पाण्याचे नमुने दूषित आढळले आहेत. डाळ आणि ज्वारीची भाकरी महाग झाल्याने श्रीमंताच्या ताटात दिसू लागली आहे. गेल्या वर्षी तुरीचे घाऊक दर जवळपास 160 ते 170 रुपये किलोपर्यंत पोहोचले होते. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा डाळीचे दर 40 ते 50 रुपयांनी खाली आले आहेत. यंदाच्या मोसमात तुरीचे उत्पादक वाढल्याने गेल्या महिन्याभरात तूर डाळीच्या दरात प्रति किलो 20 ते 25 रुपयाची घट झाली आहे. याशिवाय सरकारने आयात केल्यामुळे आणि बाजारात नवीन तूर डाळीची आवक सुरू झाल्याने तुरीचे दर झपाट्याने खाली आले आहेत. एका महिन्यापूर्वी तुरीचे दर 135 ते 140 रुपये किलोपर्यंत पोहोचले होते. आता वेगवेगळ्या गुणवत्तेनुसार जवळपास 108 ते 120 रुपये किलोपर्यंत दर पोहोचल्याची माहिती डाळीच्या घाऊक व्यापाऱ्याने दिली. तूर डाळीसोबत इतर डाळींच्या दरातही घट झाली आहे. एक महिन्यापूर्वी चना डाळ घाऊक बाजारात 75 ते 78 रुपये किलो होती. ती आता 72 रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे. त्याचप्रमाणे उडीद डाळ पूर्वी घाऊक बाजारात 105 ते 110 किलो रुपये होती. ती आता प्रति किलो 10 रुपयांनी कमी होऊन 95 ते 100 रुपये किलोपर्यंत दर झाले आहेत. मूग डाळ पूर्वी 90 ते 95 रुपये किलो होती. ती आता 95 ते 100 रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे. मूग डाळीचे दर 5 रुपयांनी वाढले आहेत. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या आयुष मंत्रालयाचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुक मध्ये नोंदवण्यात आले. विविध आरोग्य योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवल्याची दखल घेतली. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या आयुष मंत्रालयाद्वारा कार्यान्वित देशाच्या आरोग्य सर्वेक्षण अभियानात 1,29,00,000 अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी यशस्वीपणे पूर्ण झाली. हा उच्चांक ग्राह्य धरून गिनीज वर्ल्ड 5 रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. तसेच आणखी 5 जागतिक कीर्तिमान स्थापन झाले आहेत. यांची अधिकृत घोषणा मुंबई येथे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे रिसर्च विलियम स्टिनिंग यांनी केली. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना 5 जागतिक रेकॉर्ड प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. भारतीय आयुर्वेदासाठी ही गौरवाची बाब आहे. गेल्या 9 महिन्यात आयुष मंत्रालयाद्वारा विविध समाजोपयोगी कार्य करण्यात आले. सरकारी रुग्णालयात अमृत डिस्पेन्सरीसह आयुर्वेदिक, युनानी आणि योग क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कार्य होत आहे. त्याची दखल गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने घेतली. अकोला जिल्हा परिषदेचा कार्यकाळ 16 जानेवारीला संपला. लवकरच निवडणुका जाहीर होतील अशी अपेक्षा होती. मात्र ओबीसी आरक्षणाबाबत न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा कायम आहे. प्रशासक राजमध्ये जिल्हा परिषदेत 1 महिना पूर्ण झाला आहे. दुसरीकडे निवडणुकीच्या अपेक्षेने राजकीय पक्षांमध्ये नाराजी वाढली आहे. बैठकांचा फेरा जोरात सुरू आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असून त्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. अकोला जिल्हा परिषदेच्या 53 तर 7 पंचायत समित्यांच्या 104 सदस्यांचा कार्यकाळ संपून 1 महिना उलटला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये प्रशासकीय राजवट सुरू आहे. पदाधिकाऱ्यांच्या केबिनला कुलूप आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शांततेचे वातावरण दिसून येत आहे. ना बैठका होत आहेत, नाही राजकीय भांडणे होत आहेत. अधिकारी आपापल्या स्तरावर निर्णय घेत आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीबरोबर महापालिकेतील राजकीय लोकशाही व्यवस्था ठप्प पडल्याचे चित्र आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. GST विभागाच्या सर्च मोहिमेने बाजारपेठेत खळबळ. गुटखा, पान मसाला, सुपारी विक्रेत्यांची झडती सुरू. जलवाहिनी फुटल्याने पाणी पुरवठा थंडावला. शहरातील काही भागातील नागरिकांना अडचण. सुपर स्पेशालिटी रुग्णालयात रुग्णांसमोर अडचणी.
MRI सिटी स्कॅनसाठी मोजावे लागतात पैसे. सरकारने विकास कामांमध्ये केली कपात. 60 मिळाले, 60 कोटी मिळण्याची आशा धुसर. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांचा जागतिक संस्थांकडून गौरव. विविध रुग्णहितांच्या कामासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.